पुढची बातमी पाहूया। दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकणात आलेले पर्यटक सध्या फुलपाखरांचे अनोखे अनुभव घेत आहेत। निसर्ग अभ्यासक आणि निसर्गप्रेमी आंबोली तसेच तिलारी पट्ट्यामध्ये हा वेगळाच आनंद अनुभवत आहेत। सिंधुदुर्गामध्ये फुलपाखरांच्या अंदाजे 220 ते 225 प्रजाती आढळून येतात, ज्यामध्ये ब्ल्यू मॉर्मॉन, पट्टासूर आणि सदरन बर्डविंग यांचा समावेश आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी या निसर्गप्रेमींशी संवाद साधला। दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत आणि पर्यटनासाठी जर यायचं असेल तर सध्या बटरफ्लाय हे मोठ्या प्रमाणात तळ कोकणात पाहायला मिळत आहेत। आणि अशाच मी एका बटरफ्लाय उद्यानात आलेलो आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात इथे जे बटरफ्लाय आहेत ते पाहायला मिळत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, इथे मोठ्या प्रमाणात बटरफ्लाय आहेत, तळ कोकणात किती प्रकारचे बटरफ्लाय आहेत आणि कोणती कोणती इथे जे आढळतात ते किती बटरफ्लाय आढळतात? तळ कोकणात साधारणपणे आमच्या तिलारीच्या भागामध्ये 180 प्रकारची फुलपाखरं आढळतात आणि त्यामध्ये आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात सापडणारे फक्त मलबार ट्रिनिफ म्हणून आहे, मलबार रावण आहे, पॅरिस पिकॉक आहे। तर मलबार ट्रिनिफ हे स्टेट बटरफ्लाय ऑफ गोवा आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण पट्ट्यामध्ये ब्ल्यू मॉर्मन जे स्टेट बटरफ्लाय ऑफ महाराष्ट्र आहे ते पण सापडते, सगळीचकडे सापडते। ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टोटल 230 प्रकारचे फुलपाखरं सापडतात। पर्यटकांना आनंद घ्यायचा असेल तर निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।